माहिती आज 26/5/2020 आपण पाहूया आपल्या गोड बाबाने आपल्याला आज काय शिक्षा पाठवली आहे आणि आपण सगळ्यांनी काल बाबांच्या मुरलीवरती चांगला अभ्यास केलाच असेल नाही का. बाबांच्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जेव्हा आपण आपल्याला चांगल्या गुणांनी भरू आणि चांगल्या गुणांनी भरभर करू तेव्हाच आपल्याला उच्च प्राप्ती लाभणार आहे हे आपल्याला आता आपल्या लक्षात आलं असेल. स्वतःच आशीर्वाद द्यायचे आहेत. आपल्याला आशीर्वाद कसे देता येतील स्वतःला, तर आपण स्वतःमध्ये चांगल्या सवयींना जोपासायचं आहे. काही चांगल्या सवयी आपल्यामध्ये आहेत आणि काही स्वतःला आणि इतरांना तकलीफ देणाऱ्या ज्या सवयी आहेत, म्हणजे जे संस्कार पडलेले आहेत मनाला, ते घालवण्यासाठी जो अभ्यास केला जातो, पर्सनल स्वतःवरती जो प्रयोग केला जातो, जे समज आपण बाळगतो, त्यालाच राजयोगाचा अभ्यास म्हटलं जातं. राजयोगाचा अभ्यास सत्य ज्ञान शिवबाबांचं आपल्याला सत्य ज्ञानानेच आपल्याला शिवबाबा राजयोग शिकवून स्वच्छ गोड मुलं बनवत आहे, सुंदर स्वच्छ गुणवान आत्मा बनवत आहेत. म्हणूनच ह्या ज्ञानाला सत्य ज्ञान किंवा सत्य सत्संग म्हणू शकतो आपण. आणि म्हणूनसाठी आपण आपल्यालाच स्वतःलाच ओळखायचं आहे. प्रथम तर मी आत्मा आहे. मग काय आत्मा आहे तर आत्म्याने आपल्या 7 गुणांच्या अनुसारही वर्तन करायचं असतं. मग 7 गुण कुठले आहेत ते आपल्या लक्षात असेल ना. राजयोगाचा प्रथम पाठ आहे मी आत्मा आणि आत्म्याची गुण. आत्मा 7 गुणांचा पुंज आणि शिवबाबा त्या गुणांचा सागर आहे. मग ही 7 गुणांना जेव्हा आपण आपल्या वर्तनामध्ये आणतो, मनसवाच्या कर्मणामध्ये त्यांना ठेवून आपण जेव्हा वर्तणूक करतो तेव्हा आपण सद्गुणांना आपल्यामध्ये जोपासत असतो. मग ते 7 आत्म्याची नॅचरल गुण, प्राकृतिक गुण कुठले आहेत? आत्मा शांत स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, प्रेम स्वरूप पवित्र आहे आणि सत्य आहे आणि ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान लाभलं की त्याच्या जोरावरती त्याच्या जीवनामध्ये लाभ होत असतो. मग ते सत्य ज्ञान असो, विज्ञानाचं ज्ञान असो किंवा असत्य ज्ञान असो, पण कुठल्याही ज्ञान म्हणजे त्या बाबतीची माहिती समज. तर आत्मा ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप. तर हे सगळे आत्म्याचे स्वरूप आहेत म्हणा, स्वधर्म आहेत म्हणा, त्याचे गुण आहेत, क्वालिटीज. आणि ह्या बाबा ह्याच गुणांचा सागर आहे. म्हणून प्रकृतीमध्ये पण हेच गुण दिसतात. पाणी कितीही गरम केलं तरी नंतर शांतच होतं ना, तशा प्रकारे. कारण शांत स्वरूप, शांती हा प्रकृतीचा आणि आत्म्याचाही सर्वात उच्च गुण आहे. म्हणूनसाठी म्हटलं जातं ना, कोणी प्राण सोडले तर त्याला काय म्हटलं जातं? हे ईश्वरा त्याच्या आत्म्याला शांती दे. शांती दे म्हणजे शांती हा गुण असेल तर बाकीचे सर्व दैवी गुण आपोआप त्याच्या पाठी येतीलच. म्हणूनसाठी आपण स्वतःमध्ये काय कमजोरी आहे आणि माझ्यामध्ये कुठले संस्कार आहेत जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्रासाचे साबित होतात, ते आपण स्वतः ओळखायचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. तेच आपल्याला बाबा शिकवत आहेत की मुलांनो, तुम्ही मला आठवण करा. कारण बाबा का सांगतात स्वतःना आठवण करा? कारण बाबा कसे आहेत? सदाशिव, म्हणजे सदाच गुणाने आणि शक्तीने भरपूर आहेत बाबा. त्यांच्यामध्ये कधी कमी नाही होत आहे. आणि मग आपण जेव्हा त्यांना मनापासून आठवण करतो तो आपल्या बुद्धीचा सत्संग होतो आणि आपलं कल्याण होतं. म्हणजे बाबांच्या जवळ जेव्हा आपण बाबांची आठवण जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये असते तेव्हा बाबांची शक्ती आपल्यामध्ये यायला लागते आणि आपण चांगलं ठरवतो तो करण्यासाठी आपण सफल होत असतो. म्हणूनसाठी आपल्यामधल्या चांगल्या गुणांना आणि वाईट गुणांना ओळखायचं आहे. प्रत्येकामध्ये चांगली गुणे असतात आणि वाईट त्रासदायक गुणही असतात, स्वभावही असतो. म्हणूनसाठी आपला चांगला स्वभाव पण असतो की बाई इतरांची स्तुती करणं, इतरांच्यामध्ये चांगले गुण पाहणं
किंवा इतरांच्यामध्ये आपल्याला कधी कधी असं होतं ना, इतरांना आपण खूप ग्रेट समजतो असं, आणि आपल्याला थोडंसं आपण स्वतःला समजतो की बाई दुसरा माझ्यापेक्षा हुशार आहे किंवा गुणी आहे, किंवा जे पण त्याच्याकडे गुणवत्ता असेल ते आपण पाहत असतो. एखाद्याला आपल्याला स्तुती करायला आवडतं, आपल्याला सगळ्यांची सेवा करायला आवडतं, हे पण चांगले गुण आहेत. पण आपल्याकडं काही वाईट गुण पण आहेत का, याचा आपण स्वतःचा अभ्यास करायचा आणि त्यांना काढायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कसं, वाईट गुण म्हणजे तरी काय, की छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणं, सारखं राग 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 करणं, किंवा एखाद्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करत राहणं, किंवा संशयबुद्धी असणं, निंदा करणं, टॉन्ट मारणं, एखाद्याच्या कामामध्ये नेहमी त्रुटी काढत राहणं, हे सगळे वाईट गुण आहेत. ह्या गुणांना आपण स्वतः ओळखलं पाहिजे. पवित्रता, प्रेम, हे सगळं ह्यांना आपण स्वतः ओळखलं पाहिजे आणि मग त्यांना काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण जेव्हा हे विचार करू की आपण रिअलाईज करू की आपल्यामध्ये हे कमी आहेत, मग जेव्हा आपण रिअलाईज करतो तेव्हा आपण त्याला काढण्यामध्ये सफल होतो. मग आपल्याला पहिली जाणीव होते की बाई माझ्यामध्ये हा गुण आहे, तो माझ्या स्वतःसाठी, माझ्या शरीरासाठी पण नुकसानकारक आहे आणि इतरांच्यासाठी, संबंध जोपासण्यासाठी आणि वगैरेसाठी पण ते त्रासदायक आहे. असं आपण आधी ओळखलं तर आपल्याला ते काढणं खूप आसान होईल. म्हणूनसाठी आपल्यामध्ये जे काही वाईट गुण असतात त्यांची पहिली लिस्ट बनवा, चांगल्या गुणांची लिस्ट बनवा. चांगल्या गुणांना पाहून आपण अजून उत्तम बनत असतो आणि आपल्या स्वतःलाच आपण इन्स्पायर करत असतो, प्रेरणा देत असतो. आणि वाईट गुणांना आपण लिस्ट बनवून जर त्यांच्या एकावेकावरती अभ्यास जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा बाबा आपल्याला मदत करतात. कारण बाबा काय सांगतात, मुलांना मी तुमच्या मदतीसाठी आलेलो आहे, पण अगर तुम्हीच नाही त्याच्यावरती काम करायचं ठरवलं, आलस्य केला, अलबेला पण केलं, तर मी मदत नाही करू शकत. हा सृष्टीचा कायदा आहे. कारण बाबा काय म्हणतात, तुमचा एक कदम हिमतीचा आणि माझे 1000 कदम मदतीचे. म्हणजे तुम्ही अगोदर एक गुन्हा करायला सुरुवात करा तरी, करायचं ठरवा तरी, मग बाबा मात्र 1000 गुणाने आपल्याला, 1000 हाताने, 1000 त्यांच्या शक्तीच्या किरणाने बाबा आपल्याला मदत करतात. पण पहिल्यांदा काय असतं, एक हिम्मत का कदम बच्चों का, और फिर 1000 गुना कदम बाप के मदद के मिलते हैं. क्योंकि बाबा तो है ही सदा शिव, लेकिन विधि का भी कोई बात है ना, कोई हर चीज़ एक विधि होती है, एक प्रोसीजर होती है हर चीज़ की. इसीलिए पहले हमें सोचना है कि भाई मुझे माझ्यामधल्या कमी मला काढायचे आहेत, तर मग बाबा नेहमी मदत करतात आपल्याला. आणि आपल्याला मग बाबा आपल्यामध्ये काय कमी आहेत, कमजोरी आहेत, आपण चिंतन करतो, बाबांना सांगतो. मग बाबा आपल्याला मुरलीमधून किंवा आपले मोठे आहेत सिनियर्स, सभी सिस्टर्स आणि ब्रदर्स, त्यांच्याकडून पण आपल्याला क्लासमधून खूप चांगली गाईडलाईन मिळते. बाबांच्या मुरलीमधून शक्यतो सगळं मिळतं. आणि आपण योगमध्ये बसतो तेव्हा पण आपल्याला स्पेशल बुद्धीमध्ये अचूक पॉईंट असे जाणीव करून देतात बाबा, की तुम्ही असं करा तर तुम्हाला तुमच्या सफलता, रोजच्या जीवनामध्ये सफलता मिळेल. आणि तुम्ही इथेसुद्धा ह्या दुःखाच्या दुनियेमध्ये सुद्धा कलियुगच्या अंतिम समयामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल आणि बाबांच्या शक्तीचा अनुभव करायला, साक्षात्कार करायला, आणि तुम्ही स्वतःही इतरांना त्याचा अनुभव करू शकाल. याच्यासाठी आज बाबा आपल्याला आजच्या ज्ञानमुरलीमध्ये गोड, पवित्र, मनाने बुद्धीने शुद्ध आणि उच्च पद प्राप्त करणाऱ्या इष्टदेवांना आज बाबा काय सांगतात आपण पाहूया. आज आहे मुरलीला आपण सुरुवात करूया. आज आहे 26/5/2020 प्रातः मुरली. ओम शांती. बाप दादा मधुबनमधून. गोड मुलांनो, महावाक्य आहे मुरलीचं. गोड मुलांनो, नेहमी नशेमध्ये राहा की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत. आपण जाणतो की ज्या बाबांना सर्वच बोलवतात, त्या ईश्वराला सर्वच आठवण करतायत ना, त्या भगवंताला सगळे बोलवतात, सगळे प्रार्थना करतायत, आणि तोच भगवंत आपल्या समोर येऊन आपल्याला शिक्षा देत आहे. म्हणजे आपलं किती मोठे भाग्य आहे हे बाबा सांगतात. आज तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्या नशेमध्ये आणि खुशीमध्ये, आनंदामध्ये राहा. आणि बाबा सांगतात संगमयुगी ब्राह्मण आहोत. संगमयुगी ब्राह्मण म्हणा, एका बाजूला कलियुगाचा शेवटचा समय चालू आहे आणि सतयुगाची सतयुगाची स्थापना होत आहे. सतयुगाची बिल्डिंग बांधकाम चाललेलं आहे म्हणता येईल गुप्त रूपामध्ये. आणि कलियुगाचं हळूहळू काय होतं आहे ते आपण सगळे पाहत आहोत. तर तो जो कलियुगाचा शेवटीचा
समय आणि सतयुगाची सुरुवात, ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित जिथे जोडल्या जातात त्याला म्हणतात संगम. जशा नद्या वगैरे एकत्र जोडल्या जातात त्याला संगम म्हणतात ना, त्रिवेणी संगम वगैरे. तो बाबा सांगतात तुम्ही आहे संगमयुगी ब्राह्मण. ब्राह्मण म्हणा ब्रह्माच्या मुखामधून ज्यांना ज्ञान प्राप्ती होऊन ज्यांना सत्याचा परिचय झालेला आहे ते आपण म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा कुमार कुमारी, म्हणजे ब्राह्मण म्हणा BK, ब्रह्मा जैसा, ब्रह्मासारखं ज्याचं मन, ज्याचं आचरण, ज्याचं वर्तन आणि ब्रह्मासारखाच ज्याचा परमपितावरती विश्वास, ते त्याला म्हटलं जातं ब्राह्मण. ठीक आहे. आणि ब्राह्मण म्हणा शुद्ध, आचार विचार कर्म ज्याचे शुद्ध असतात त्याला म्हटलं जातं ब्राह्मण. तर बाबा आपल्याला तेच सांगतायत. प्रश्न आहे आजचा, ज्या मुलांच्या बुद्धियोग ठीक आहे त्यांना कोणता साक्षात्कार होईल? उत्तर, सतयुगी नवीन राजधानीमध्ये काय काय असेल असे आपण आज बाबांच्या पाठशालामधून शिकू. नंतर राज्य करू. हे सर्व साक्षात्कार जसे जसे तुमची बुद्धी शुद्ध होऊन आत्मा आपल्या गुणांच्या आणि शक्ती यांच्यामध्ये स्थिर होऊन संपूर्णतेच्या जवळ जायला लागते त्यानुसार बुद्धीला साक्षात्कार व्हायला लागतात. बाबा सांगतात ज्याची बुद्धी ठीक आहे, जे आपल्या शांतीधाम आणि सुखधामाच्या आठवणीमध्ये असतात. आपल्याला आठवण आहे जीवन चालताना की आपण कुठून आलेलो आहे. आत्मा शांतीधाममधून ह्या सृष्टी रंगमंचावरती आलेलो आहे आणि आपण आता कुठे जाणार आहे? सत्कर्म करून सतचा संग बुद्धीमध्ये ठेवून आपण आता सुखधाम म्हणा सतयुगामध्ये जाणार आहोत. हे ज्याच्या बुद्धीमध्ये असतं त्यांना साक्षात्कार होतात. बाबा सांगतात तुम्ही तुमचा कामधंदाही करा. आपल्याला सगळं कर्तव्य मात्र बरोबर करायचे आहेत. आता कर्तव्यामध्ये आनाकानी बिलकुल नाही करायचे, कारण सर्व शक्तिमान आपल्याबरोबर आहे. तर आपल्याला सगळ्यांची सेवा करायची आहे, घरातही बाहेरही सगळीकडे. जेवढं आपल्या शक्तीने आपल्याला शक्य होईल तेवढं करायचं आहे. तर बाबा सांगतात कामधंदा करताना एका बाबांच्या आठवणीमध्ये राहा. तुम्ही हाताने काम करायचं आणि बुद्धी मन बाबांच्या बशी ठेवायचे. आपलं मन तर सदैव काहीतरी विचारच करत असतं ना, तेव्हा त्या मनाला आणि बुद्धीला बाबांच्याच जवळ त्यांच्या आठवणीमध्ये ठेवायचं आहे आणि शरीराने सगळा कामधंदा आपले कर्तव्य करायचे आहेत. बाबा सांगतात कामधंदा करतानाही एका बाबांच्या आठवणीमध्ये राहतात त्यांनाच हे सर्व साक्षात्कार होतील. आज गीत चाललेलं आहे ओम नमः शिवाय, ओम शांती. भक्ती मार्गाचे जे काही सत्संग होतात ते सर्व जण तर तिथे तर सर्वजण गेले असतील. तेथे एक तर म्हणतात बोला वाहे गुरु, रामाचे नाव घ्यायचं सांगतात. सत्संगाचं बाबा सांगतायत काय करतात तिथे ते. येथे मुलांना तसं काही करायची आवश्यकता नाही. आणि आता ज्ञानमार्गामध्ये आपल्याला वाहे गुरु बोलो, राम राम बोला असं काय सांगितलं जात नाही. बाबा सांगतायत इथे मात्र तुम्हाला तसं काही करायचं नाही आहे. एकाच वेळेस म्हटले सारखे म्हणायची आवश्यकता नाही. आपण सुरुवातीला ओम शांती म्हणतो ना ते. बाबा तर एकच आहेत, त्यांची मतही एकच आहे. बाबा आपल्याला सगळ्यांनी एकसारखं शिकवत आहेत ना. असं नाही ना आपल्या ज्या आपली देवदूत झालेल्या दादीला वेगळी शिक्षा दिली आणि आपल्याला वेगळी शिक्षा देत आहेत असं काही नाही आहे. किंवा जी मनुष्य आत्मा ब्रह्माची आत्मा कृष्ण बनणार आहे आणि नंतर त्यांचा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा तेच नारायणाच्या गादीवर बसतात सतयुगामध्ये. म्हणूनसाठी आपल्याकडं सत्यनारायणाची कथा चालते ना, त्याच्यामागं खूप मोठा अर्थ आहे. केवळ कलावती आणि लीलावती नाही आहे. कलावती म्हणा कलानी, आपण कलानी युक्त म्हणजे गुणांनी युक्त, आणि लीलावती म्हणा आपण आपल्या गुणवान बनून जे आपण कर्म करणार आहे त्याच्या आधारावरती आपल्याला फळ प्राप्त होतं. त्याच्यामागं खूप अर्थ आहेत. तर बाबा सांगतात की आता तुम्हाला इथे मात्र जास्त काही मेहनत किंवा खूप नावांचा राम राम आणि हे ते असे मंत्र बोलत बसायची गरज नाही. इथे फक्त एकाची शिक्षा मिळते आणि एकच मत मिळतं. म्हणजे आपल्याला आणि आपल्या ब्रह्माला, कृष्ण बनणाऱ्या आत्म्याला आणि दादीला सुद्धा एकच शिक्षा मिळते आणि एकाच बाबांच्याकडून मिळते. बाबा म्हणतात म्हणूनसाठी तुम्हाला सगळ्यांना बुद्धीमध्ये मलाच ठेवायचं आहे, तर तुमचा वेळ वाया जाणार नाही. आपण या शरीरामधून निघून जायच्या अगोदरच आपल्याला सद्गती प्राप्त झालेली असेल अगर आपण बाबांच्या मुरलीच्या अनुसार आपण जीवन आणि बुद्धी चालवली तर. बाबा शिकवत आहेत प्रथम राजयोग शिकून नंतर येथे येऊन तुम्हाला बसायचं असतं.
मुरली ऐकू कोण शकतो? ज्यांनी 7 दिवसाचा राजयोगाचा कोर्स केलेला आहे त्यालाच ही मुरली समजते, इतरांना ही मुरली समजत नाही. हे बाबा आपल्याला आज सांगतायत. प्रथम राजयोग शिकून नंतर इथे यायचं असतं. आपण ज्या शिवपित्यांची मुलं आहोत त्यांची आठवण तुम्हाला मनापासून करायची आहे, म्हणजे ध्यान, म्हणजे मेडिटेशन. पण तुम्ही आता ब्रह्माद्वारे मला जाणलं आहे की आम्ही सर्व आत्म्यांचे पिता एक शिवबाबा आहेत. दुनिया तर हे नाही जाणत. तुम्हाला माहीत झालं आहे की आपण सर्व त्याच पित्याची मुलं आत्मा आहोत, ज्यांना हे शरीर मिळालेलं आहे. शरीर वेगवेगळं असलं तरी आत्मा मात्र एकच आहे आणि पिताही त्याचा एकच आहे आणि आपण सर्व आत्म्यांचं राहण्याचं ठिकाणही एकच आहे. हे सगळं ज्ञान तुम्हाला आत्ता मिळालेलं आहे. बाबा सांगतात, ज्यांना सर्व ईश्वर पिता गॉडफादर म्हणून सगळे बोलवत आहेत, पण त्यांना तो अजून सापडलेला नाही. म्हणूनसाठी तुम्हाला मात्र हा शिवपिता सापडलेला आहे आणि तुम्ही किती भाग्यवान आहात की मी साधारण देहामध्ये येऊन तुमच्यासाठी ही सतगतीची शिक्षा गुप्तमध्ये देत आहे. बाबा ब्रह्माच्या देहामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला हे ब्रह्मदेवतेचं मुख यूज करून, त्याच्या मुखातून आवाज, मुखारविंदाचा उपयोग करून बाबा त्याची वाणी यूज करून आपल्याला त्याच्या वाणीतून ज्ञान देत आहेत. कारण बाबांना ब्रह्माचं तन आणि वाणी का घ्यावी लागली? कारण आपण सगळे आत्मा आहेत, देवी देवता बनणारे. त्यांची शक्ती नष्ट झालेली आहे जन्म मृत्यूचा खेळ खेळत खेळत. त्याच्यामुळे आपल्याला आत्म्याची शक्ती किती उरली आता? फक्त कानाने ऐकून समजण्याची शक्ती उरली, विचार करण्याची आणि परिवर्तन करण्याची शक्ती उरलेली. आपल्याला माणसाच्या मनातलंही कळत नाही तर आपल्या ईश्वराच्या मनातलं कधी समजणार? म्हणूनसाठी त्यांना ब्रह्मदेवतेच्या देहामध्ये येऊन आपल्याला शिक्षा द्यावी लागते. बाबांना आवाजामध्ये यावं लागतं. म्हणूनसाठी बाबा तर निराकार ज्योती आहे, मग तो कसा बोलणार, आवाज कसा करणार? आणि आपल्या आत्म्यामध्ये एवढी शक्ती नाही आहे की बाबांचा डायरेक्ट संदेश आपण ओळखू शकू प्रकाशामधून दिलेला. म्हणूनसाठी बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन आपल्याला ब्रह्माचा आवाज यूज करतायत. ब्रह्माच्या आवाजाचा वापर करून आपल्याशी बाबा बोलतायत, आपल्याला शिकवतायत, आपल्याला भाग्याचं विधान ऐकवतायत, आपल्याला सद्गती आणि सद्बुद्धीचं ज्ञान बाबा देत आहेत. बाबा सांगतात, तुम्ही जाणता बाबा आता ह्या ब्रह्माच्या देहामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचे बनलो आहोत. बाबा येऊन आपल्याला पतितपासून पावन बनवण्याचा रास्ता सांगत आहेत. म्हणजे बाबा आपल्याला आता पापी आत्म्याकडून पुण्य आत्मा कसं बनायचं हे सांगत आहेत. हे सारा दिवस तुमच्या बुद्धीमध्ये हे स्वच्छ ज्ञान राहिलं पाहिजे आणि किती खुशी झाली पाहिजे की मी किती भाग्यशाली आहे. ह्या भगवंताला तर सगळेच शोधतात पण त्यांना नाही भेटला, हा मला भेटला आणि हा मला शिकवतोय की. तर बाबा सांगतात ह्या गुप्त गोष्टी जाणून तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही किती भाग्यशाली आहात. हे जे तुम्ही जाणलेलं आहे ते मात्र सर्वांना अजून जाणायला मिळालेलं नाही. आम्ही आत्मा आहोत, आम्हाला आदर्श बाबा आहे आणि आपल्याला आदर्श कोणाचा घ्यायचा आहे? ब्रह्माबाबांनी कसा केला पुरुषार्थ, ब्रह्माबाबांनी शिवबाबाच्या आज्ञेवरती कसे चालले आणि आपलं उच्च पद प्राप्ती कशी केली, बाबा देवदूताच्या पदाला कसे प्राप्त झाले, हे सगळं बाबा सांगतात तुमच्यासमोर आदर्श आहे. म्हणूनसाठी शिवबाबाची शिक्षांना आणि शिवबाबांना बुद्धीमध्ये याद करा, म्हणजे आठवण करा. मी तुमचा बेहदचा पिता आहे. बाबा आपले कसे पिता आहेत? बेहदचे पिता आहेत. ज्या प्रकारे आपल्या शरीराचे वडील आहेत ते कुणाचे आहेत? आपण किती भावंड आहेत त्यांचेच वडील आहेत ना, दुनियाचे तर ते वडील नाही आहेत ना. पण शिवपिता कसं आहे? सगळ्या आत्म्यांचा पिता आहे तो, म्हणजे त्याला हद्द नाही आहे, तो बेहदचा पिता आहे. पण जे करल त्याला ते मिळेल असा त्याचा विधी आहे. पण शिवबाबा मात्र सगळ्या आत्म्यांचे पिता आहेत. बाबा सृष्टीचाही पिता, त्रिलोकीनाथ आहे बाबा. तर बाबा सांगतायत मी तुमचा बेहदचा पिता आहे. बेहद, हद नसणे, हद्दी असतात ना, पण बाबा कसे आहेत? बेहदचे पिता आहेत. बाबा सांगतायत सर्व ओरडत राहतात की हे ईश्वरा आम्हाला पापामधून पुण्याकडे घेऊन चल, दुःखामधून सुखाकडे घेऊन चल. आम्ही आता दुःखी झालेलो, आम्ही आता पतित झालेलो आहे, पापी झालेलं आहे, हे सगळे ओरडत आहेत पण ईश्वराचा संदेश समजायला तयार नाहीत. देह हे म्हणत नाही आणि जे काय तुम्ही बोलता की पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम, किंवा आपण प्रार्थना करत असतो बघा, ओम जय जगदीश हरीच्या प्रार्थनामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की मी खल कामी कपटी मूरख तुझ्या चरणाचा दास. तर बाबा सांगतात तुम्ही आता बोलवत पण आहे मला आणि स्वतःला
शरीर समजत आहेत आणि तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे जे काही प्रार्थना करताय तुम्ही, देवाची भाकना करताय, तो आत्मा करतोय आणि आत्मा शरीरामध्ये राहतो आणि 84 जन्म घेत आत्म्याने ह्या युगामध्ये जन्म घेतलेला असतो. तुम्हालाच माहिती आहे राजयोगाच्या 4थ्या लेसनमधून 4थ्या पाठमधून की आपण सतयुगामध्ये किती जन्म घेतो, त्रेतामध्ये किती घेतो आणि द्वापारमध्ये आणि कलियुगामध्ये आपण सगळे किती जन्म घेतो आहे. आपल्याला सगळ्यांना हे आपलं जन्म मृत्यूचं चक्र, कल्पवृक्ष, सृष्टीचक्र माहिती आहे ना. तर बाबा सांगतायत की तुम्ही आत्मे 84 जन्म घेत असता हे बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. आम्ही या रंगमंचावरती कलाकार आहोत. बाबाने आम्हाला आता त्रिकालदर्शी बनवलं आहे. त्रिकालदर्शी तिन्ही काळांना आपण पाहू शकतो किंवा या धर्तीवरती पहिलं कलियुगाच्या अगोदर काय होतं, कलियुगानंतर काय असणार आणि कलियुगामध्ये सुद्धा काय होत आहे ते आपण आता बघत आहे. म्हणजे बाबा सांगतात तुम्ही त्रिकालदर्शी बनले, आधीमध्ये अंत ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे. बाबांना तर सर्वच बोलवत आहेत, बाबांना सगळे पुकारत आहेत ना. हर मनुष्य भगवंताचीच प्रार्थना करत आहे ना. भले नावं वेगवेगळे असतील पण मागतो मात्र त्या ईश्वरालाच की बाई हे ईश्वर, अल्लाह, खुदा, प्रभू, गॉड अनेक नावांनी तो ईश्वरालाच मागत आहे, बाबांनाच सगळं काय मागत आहे. तर बाबा सांगतात सर्वजण बोलवतात, मला बोलवतच राहिलेले आहेत, परंतु तुम्ही मात्र संगमयुगी ब्राह्मण म्हणता की आमचा बाबा आलेला आहे. आपल्याला तर ईश्वर भेटलेला आहे, आपण म्हणतो ना भाग्यविधाता आलेला आहे, ईश्वर धर्तीवरती आलेला आहे आणि ते मात्र बाकी सगळे अजून त्याला बोलवतच आहेत. बाबा सांगतात ह्या संगमयुगालाही तुम्हीच ओळखलेले आहे, यालाच पुरुषोत्तम युग म्हणतात. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात या दोघांच्या संगमाला पुरुषोत्तम युग म्हटलं जातं. सतयुगामध्ये सत्य आत्मे तर कलियुगामध्ये असत्य आत्मे असतात. असत्य माना आत्म्यांच्यामध्ये आसुरीपणा येतो, म्हणजेच खराब गुण येतात. आपण म्हणतो ना काही देवी गुण मनुष्य आणि एखादा वाईट वागत आपण म्हणतो राक्षसासारखा मनुष्य आहे, हा आसुरी गुणांचा आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात आत्मा गुणवानही होतो आणि कलियुगामध्ये असत्यही होतो. सतयुगामध्ये जे होऊन गेले त्याचे चित्र मात्र आहेत. सर्वात प्राचीन चित्र तर हेच आहेत. यापेक्षा प्राचीन चित्र कोणते नसतेच. मनुष्य खूप फालतू चित्र बनवत राहतात, हे तुम्ही जाणतात. कोण येऊन गेले तसे अंबा देवीचे चित्र बनवले आहे किंवा कालीचे चित्र बनवले आहे. अनेक भुजा त्यांना दिले आहेत. असे थोडे भुजा इतक्या 12 आणि 8 आणि 16 भुजावाले म्हणजे हातवाला थोडा मनुष्य धर्तीवरती येतो, कधी नाही येत आहे. प्रत्येकाला 2च भुजा असतात, 2च हात असतात, पण त्याच्या मागं काहीतरी अर्थ आहे, शिक्षा आहे. बाबा सांगतात की देवी देवतांची चित्र का बनवली तुम्ही, कारण देवी देवता ह्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. म्हणून बघा आपल्या सगळ्यांना कुलदेवी असते आणि कुलदैवतही असतं. मग त्याचा अर्थ काय आहे, म्हणजेच कितीतरी वर्षापूर्वी 200-300 बोला किंवा 2000-3000 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये एक अशी प्रचंड महान आत्मा होऊन गेलेली आहे जिला आपण कुलदेवीच्या नावाने ओळखत आहोत. म्हणून आपल्याकडे बघा कुळ पण असतं आणि गोत्र पण असतं. गोत्र म्हणजे ऋषीमुनी, त्यागी तपस्वी ऋषीमुनींची जी परंपरा आहे ना, त्यातला कुठला तरी ऋषी आपल्याच घरातून होऊन गेलेला आहे, आपण त्याची वंशावळ आहे. म्हणूनसाठी आपल्याला गोत्र असतं की नाही, म्हणजे कसं वाल्मिक, वशिष्ठ, अष्टवक्र, कश्यप हे ऋषींची नाव आहेत, हे आपल्याला गोत्र असतं. आणि आपल्याला कुलदेवी पण आहे ना, सर्वांना कुलदैवत आणि कुलदेवी ते का आहे, कारण आपल्या घरात ते आपल्या कुळामध्ये ते होऊन गेले आहेत आणि आपण त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे आत्ता. म्हणूनसाठी ज्या प्रकारे बघा आपले आजोबा जे असतात आणि ते मृत्यू पावले की त्यांचे फोटो आपण ठेवतो की नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या देवी देवतांचे फोटो आपल्या घरात ठेवलेत, कारण ते आपल्या कुलदैवत आहेत. तर बाबा सांगतात की सगळ्यांचे चित्र आहेत पण अर्थच नाही समजत आणि काहीतरी ठिकाणी काय करून ठेवलेलं आहे. बाबा सांगतात एवढे फालतू चित्र बनवून टाकले देवी देवतांचे आणि अशी देवी देवता कधी नसतातही, याच्यापेक्षाही खूप रॉयल असतात देवी देवता. खूपच म्हणजे देवी देवतांचं चित्र बाबा सांगतात असं आहे की त्याचं वर्णनही नाही करू शकत कलियुगी मनुष्य. इतके देखणे, इतके तेजस्वी, इतके मखमली त्यांचं शरीर आणि इतके सुगंधित आहे ते मनुष्य. म्हणूनसाठी बघा ना एखादं सुंदर शरीर बघितलं की कसं म्हणतो बाई इथं स्वर्गातली अप्सरा दिसते. आता स्वर्ग पाहिला नाही ना अप्सराही पाहिली नाही तरी पण मनुष्य म्हणतो याच्या मागं काहीतरी अर्थ असेल ना. तर बाबा सांगतात मुलांनो आंबेचं चित्र बघा, लक्ष्मीचं चित्र बघा, किती हात बनवून टाकले तिला. तर एवढे हाताचा मनुष्य कधी धर्तीवरती नसतो. तर ते हात म्हणजे मग आपल्याला सातीचं प्रतीक आहे. 7
हाथ में हाथ दे के चलेंगे बोलते हैं ना हम, एकजूट दिखाना है, तो एकजूट जेव्हा दाखवायची असते तेव्हा पण हातात दाखवतात ना. मग इतके देवी देवतांना जे भुजा दिलेले आहेत त्याच्या मागं खूप मोठा अर्थ आहे की जेव्हा आपण परमपिता परमात्म्याला बुद्धीपासून आठवण करतो तेव्हा आपल्यामध्ये इतकी शक्ती येते. मग कशाची शक्ती येते? मग समेटण्याची शक्ती, सहयोग करण्याची शक्ती आणि परखण्याची शक्ती येते, निर्णय करण्याची शक्ती येते, जज करण्याची शक्ती येते, कॉपरेट करण्याची शक्ती येते. ह्या सगळ्या शक्ती एका आत्म्यामध्ये येतात. म्हणजेच भुजांच्या प्रतीक आहे ते आहे ना. भुजा म्हणजे मदत, एकमेकाला साथ पकडून शक्ती प्राप्त होते. म्हणूनसाठी ते देवीला इतक्या भुजा दाखवतात. पण वास्तवामध्ये बाबा सांगतात इतक्या भुजाचा मनुष्य कधीही धरतीवरती नसतो. आणि आपणही जरा बुद्धीने विचार केला तर ते कसं विचित्र वाटते ना की बाई इतक्या हाताचा मनुष्य धरतीवरती कसं सर्वाईव्ह करू शकतो, राहूच शकत नाही. तर बाबा सांगतायत अनेक भुजा दिलेल्या आहेत देवीला, पण त्याचा अर्थ नाही जाणत आहेत. आंबेला पण 2च भुजा असतात. मनुष्य हात जोडतात आणि पूजा करत राहतात, पण अर्थ मात्र त्याचा समजत नाही आहे की इतके देवी देवतांच्या हातामध्ये इतके शस्त्र का दिलेले, त्याच्यामागं काय अर्थ आहे. जसं की आपण विचार करू की बाई तलवार पण दिली जाते, गदा पण दिला जातो, धनुष्य पण दिला जातो, त्याच्यामागं अर्थ आहे. जसं तलवार कशाचं प्रतीक आहे? काटण्याचं प्रतीक आहे. मग काय काटायचे? आपल्यामधल्या दुर्गुणांना आपण स्वतःच काटायचं आहे. असं माळा दिलेली असते बघा. ब्रह्माची मूर्ती कशी असते बघितलं ना आपण. आम्ही इथे बँकॉकमध्ये राहतो तर आमच्या बिल्डिंगच्या समोरच ब्रह्माची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला 8 हात आहेत आणि प्रत्येक हातामध्ये एका हातामध्ये पुस्तक, एका हाताला फुलं, एका हातामध्ये माळ, असं सगळं दिलेलं आहे. ग्रंथ दिलेलं आहे. असं एका हातामध्ये गदा, असं सगळं दिले, सुदर्शन चक्र. तर हे सगळं याचा अर्थ आहे. जसं की माळ बघितलं तर आपल्यालाही असं फुलांच्यासारखं भरपूर व्हायचे, गुणाने आणि शक्तीने सुगंधित व्हायचे. ज्यांनी ज्या आपल्यापासून यावं त्यांनी सगळ्यांनी आपल्याकडून सुखच प्राप्ती करावी असं. आणि तलवार म्हणजे वाईट गुणांना काटावं असं. आणि माळ म्हणजे आपण इतकं गुणवान बनावं की भगवंताच्या बाबांनी काल रुद्रमाळेची आठवण करून दिली ना आपला. रुद्रमाळा, विष्णुमाला कुठे असते? सतयुगामध्ये. रुद्रमाला परमधाममध्ये, आत्म्यांच्या घरी. आत्मे कुठे राहतात? तिथे. तर ते माळेचं प्रतीक म्हणजे ते 108 आत्मा देवी देवतामध्ये प्रथम उच्च कोटीचे आहेत आणि त्याच्यानंतर जसं की नवरत्न, अष्टरत्न 108 आणि त्याच्यानंतर 16,108, त्याच्यानंतर 9 लाख आणि मग नंतर 33 करोड अशी ही माळा आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये अर्थ खूप मोठा आहे. सुदर्शन चक्र तर काय? सुदर्शन चक्र म्हणजे काय? सोचं दर्शन करायचे की मला काय बनायचं आहे आणि मीच देवी देवता आत्मा आहे आणि पाठीमागं याच्या अगोदर मी कसा होतो, आता मी कसा चाललेलो आहे आणि मी सोचं दर्शन करायचं की मी आत्मा आहे. आणि हे जेव्हा आपण सोचं दर्शन करतो त्याला म्हणतात सुदर्शन चक्र. आणि आपण स्वतःचं दर्शन करत आणि परमात्म्याचं दर्शन करत आपण आपल्यातल्या वाईट गुणांना नष्ट करत असतो, आपल्यातल्या पापांना आपण भस्म करत असतो. त्याच्यामुळे सुदर्शन चक्र दिलेलं असतं. त्याचाही खूप मोठा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण या ज्ञानामध्ये येतो आणि ह्या बाबांच्या मुरलीवरती जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्याला हे हळूहळू सगळं समजायला लागतं. ते पण एकदम डेप्थमध्ये समजतं. पण मुरली मात्र रोज ऐकायला लागते, त्याचा अभ्यास करायला लागतो. बाबांनी दिलेल्या मुद्द्यांच्यावरती विचार विनिमयही करायला लागतो. तेव्हा आपल्याला ही मुरली व्यवस्थित समजायला लागते. म्हणूनसाठी बाबा सांगतात की मुलांनो, हे ज्ञान आहे ते तुम्ही घोटून प्यायचं आहे आणि मनापासून, हृदयापासून फक्त मलाच आठवण करायची आहे, तेव्हा तुम्हाला सद्गती लवकरात लवकर प्राप्त होईल. बाबा सांगतायत आंबेला पण 2च भुजा असतात. मनुष्य हात जोडून पूजा करत राहतात. भक्ती मार्गामध्ये अनेक प्रकारचे चित्र बनवले आहेत. मनुष्याचे वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार करतात तेव्हा रूप बदलते. हे चित्र इत्यादी वास्तविक काहीच नाही आहे, सर्व भक्ती मार्गाचे आहेत. येथे तर मनुष्य अपंग जन्म घेत राहतात. त्या सतयुगामध्ये असं दुःख नसतं. तुम्ही जाणता आधी सनातन देवीदेवता धर्म होता धरतीवरती. येथे तर पहा सर्वांचे वस्त्र वेगवेगळे आहेत, खूपच भिन्न आहेत. तेथे मात्र सतयुगामध्ये जसा राजा तशीच प्रजा असते. म्हणजे राजा किती सुखी आहे तेवढीच प्रजा पण सुखी असते. जितके संपूर्णतेच्या तुम्ही जवळ जाल तितकेच तुम्हाला आपल्या राजधानीचे वस्त्र इत्यादी सगळ्याचा साक्षात्कार होईल. जेवढं आपण बाबांना याद करू तेवढं आपल्या आत्म्यामध्ये लाईट यायला लागते आणि आपल्याला येणाऱ्या सतयुगाचा साक्षात्कार व्हायला लागतो. तुम्ही पहा, आम्ही अशा प्रकारचे शाळेमध्ये जातो. आपल्याला सतयुगामध्ये जीवन कसं असेल ते सगळा अनुभव व्हायला लागलेला असं बाबा आपल्याला सांगतात. जसं आपण ध्यान लावू तसं आपल्या बुद्धीमध्ये साक्षात्कार म्हणजे ते दिसायला लागतं ॲटोमॅटिक आपल्याला पुढे. ते बाबा सांगतायत
ज्याची बुद्धी चांगली आहे आपल्याला शांतीधामची व सुखधामची आठवण जास्त पडेल. कामधंदा करायचा आहे भक्ती मार्गामध्ये, पण तुम्ही कामधंदा करूनच भक्ती करत होते ना. अगोदर ज्ञान तुम्हाला नव्हतं, कारण तुम्ही भक्ती मार्गामध्ये होता. भक्ती तुमची जेव्हा परिपक्व होते, बाबा काय सांगतात आपल्याला, भक्तीचं काय सांगितलं बाबांनी, की भक्ती काय आहे. भक्ती जेव्हा कंप्लीट होते आपली, भक्ती जेव्हा भगवंत स्वीकार करतो तेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं. म्हणूनसाठी बाबा सांगतायत की भक्ती अगोदर ज्ञान कधीच नव्हते. हे सर्व भक्ती आहे, ज्याला भक्तीचं ज्ञान म्हटलं जाते. हे ज्ञान देऊ ते भक्तीमध्ये ज्ञान नाही आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनत आहेत हे भक्तीमध्ये तुम्हाला कधीच सांगितलं जात नाही, कारण तिथे कुठे हे ज्ञान माहीतच नाही आहे. हे परमपिता परमात्मा स्वतः येऊन देतात. आता तुम्ही राजयोगाचे शिक्षण घेऊन भविष्यामध्ये विश्वाचे मालिक बनत असता. तुम्ही जाणता हे शिक्षण आहे. नवीन हे अंधश्रद्धा किंवा भक्तीचे कुटाणा नाही आहे. भजन कीर्तन अर्चन मनन श्रवण हे सगळे असले प्रकार नाही आहेत. इथं डायरेक्ट अभ्यास आहे. तुम्ही जाणता आहात हे शिक्षण आहे. नवीन दुनिया अमरलोकसाठी. बाकी अमरनाथ येथे शंकराने पार्वतीला अमरकथा ऐकवली नाही. ते शिव आणि शंकर एकच दाखवतात. आता बाबा तुम्हाला समजून सांगत आहात की शंकर आणि शिव एक नाही आहे. शंकर देवता आहे, शिव परमपिता परमात्मा पिता आहे. तर हे ब्रह्मा पण ऐकत असतात. बाबांशिवाय सृष्टीच्या आधीमध्ये अंताचे रहस्य कोणालाही माहीत नाही. शिवबाबाच फक्त सांगू शकतात की या धर्तीवरती भूतकाळामध्ये काय होतं, आता काय आहे आणि भविष्यकाळामध्ये काय होणार आहे. ते एकदम ॲक्युरेट कोण सांगू शकतो, जो सत्य आहे तो सांगू शकतो. जो सत्य आहे, जो ॲक्युरेट आहे, तोच फक्त हे ज्ञान आपल्याला आता देत आहे. बाबा म्हणतात ब्रह्मा हे आत्ताच समजत असतो. हे ज्ञान त्यालाही पहिलं नव्हतं. बाबा सांगतात ग्रस्त व्यवहारामध्ये हे ब्रह्माही ग्रस्त व्यवहारामध्येच राहत होते. बाबांच्या शिवाय तुम्हाला कुठलेही साधू संत हे सृष्टीचं रहस्य समजून सांगू शकतच नाहीत. बाबा सांगतात घरामध्ये मातापिता मुले असतात, या काहीच फरक नाही. बाबा या रथावरती सवार होऊन मुलांच्याकडे येत. बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून आपल्याला ज्ञान देत आहे. म्हणूनसाठी या रथाचंच गायन आहे. या रथालाच शिवच्या मंदिरामध्ये नंदी ठेवला जातो. हे ब्रह्माचंच प्रतीक आहे. मनुष्याने उलटे समजलं आहे. मनुष्य समजतो की शिवपिता नंदीवरती सवार येतो. नंदीमध्ये जानवरामध्ये कशाला येईल ईश्वर, हे बाबा समजून सांगतायत. कृष्ण राजकुमार आहे, तो थोडाच बैलावरती बसेल. भक्ती मार्गामध्ये म्हणूनच खूप कन्फ्युजन झालेलं आहे. संभ्रमित करण्याचा प्रयत्न भक्तीमुळे झालेला आहे मनुष्याच्या बुद्धीला. मनुष्याला भक्ती मार्गाचा नशा आहे, तुम्हाला ज्ञान मार्गाचा नशा आहे. तुम्ही म्हणता संगम युगावरती बाबा आम्हाला हे सत्य ज्ञान देत आहे. तुम्ही या दुनियेमध्ये आहात, परंतु बुद्धीने मात्र तुम्ही सर्व काही जाणत आहात. आपण ब्राह्मण आहोत, संगम युगामध्ये आहोत, बाकी सर्व मनुष्य कलियुगामध्ये आहेत. या गोष्टीचा तुम्हाला अनुभव आहे. आम्ही आता कलियुगामधून बाहेर पडलो आहोत. बाबा आले आहेत, या जुन्या दुनियेला परिवर्तन करून नवीन दुनिया सतयुग बनवत आहेत. हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुसरं कोणी या गोष्टीला जाणू शकत नाही. घरामध्ये राहणारे तुम्ही सगळे एकाच घरामध्ये राहणारे आहात, एकाच परिवाराचे आहात. त्यामध्ये पण पिता म्हणतील आम्ही संगमयुगी आहोत आणि मुलगा नाही म्हणणार, कारण हे ज्ञान ज्याच्या बुद्धीला स्पर्श होईल त्यालाच हे समजणार आहे ना. मग बाबा सांगतात एखाद्या घरामध्ये असंही होऊ शकतं, एखाद्या मुलांनी राजयोगाचा कोर्स नाही केलेला आहे आणि पित्याने केलेला आहे, तर पित्याने ओळखलेलं आहे आत्मा परमात्मा आणि सृष्टीचं नाटक. तर बाबा सांगतायत एखाद्या घरामध्ये पिता म्हणेल मी संगम युगामध्ये आहे, मी कलियुगामध्ये नाही, माझी कलियुगामधून नय्या निघालेली आहे. दुःखाच्या पार होऊन आता मला माझी नय्या कुठे संगमवरती आलेले ना, तर ही सतयुगाकडे पोचणार आहे. आम्ही तर कलियुगामध्येच आहोत. हे पण आश्चर्य आहे ना. एकाच घरामध्ये मुलगाला ज्ञान समजलं असेल तर पित्याला समजलेलं नसेल, तर ते दोघांची समज आणि भाषा ही वेगळी असेल. बाबा सांगतायत
सुखी दुनिया येण्यासाठी खराबीचा विनाश होणंही आवश्यक आहे. तुमच्यामध्ये हे सगळं तुम्ही हे सगळं ज्ञान समजलेलं आहे. दुनिया विनाश होणं ह्याच्यामध्ये कल्याण आहे. त्याच्याशिवाय सगळ्यांच्या पाठीवरचं दुःख नष्ट कसं होणार. नवीन दुनियाच्या तयारीला लागलेल्या असताना तयारी सुरू असताना जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. संपूर्ण ही दुनियामध्ये सुख शांतीचं संपूर्ण स्थापना करण्यासाठी जुनी दुनिया खतम होत असते. हळूहळू संपूर्ण बनवण्यासाठी हे तुम्ही देवी देवता जेव्हा संपूर्ण होत असता तोपर्यंत हा खेळ चालू असतो शिक्षण देण्याचा. आणि जेव्हा तुम्ही मुलं तुमच्या देवपदाच्या जवळ पोचता तेव्हा मात्र बाबांची शिक्षा पूर्ण होते आणि कलियुगाचा विनाश होत असतो. कलियुगाचा विनाश म्हणजे ह्या दुनियेमधून वाईट सगळं निघून जाणे म्हणजे विनाश. बाबा सांगतात भुकेने मरतील ते प्रथम. बाबा सांगतात की ह्या दुनियेवरती ही दुनिया परिवर्तित होत असताना ज्या प्रकारे नवीन घर बनवताना कसं करायला लागतं ना सगळे प्रयत्न, आणि जुनं घर मोडून काढायला लागतं. मग त्याच जागेवर नवीन घर बनवायचं असलं तर काय काय करायला लागतं ते आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल ना. तसं बाबा सांगतात की ही नवीन दुनिया बनवताना जे आता जुनी दुनिया जी हळूहळू परिवर्तित होणार नवीनसाठी, तेव्हा थोडा बहुत त्रास होऊ शकतो. पण तुम्ही काही घाबरू नका. तुम्हाला भुके राहावं लागणार नाही. आणि भूक जर राहावं लागलं तरी पहिल्यांदा बाबा राहील. मुलांना डाळ रोटी तरी मिळतच राहील, कारण बाबांचा भंडारा भरपूर आहे. म्हणतात ना शिवबाबांना भोला भंडारी म्हणतात ना. हा तर शिवभंडारा आहे. तुम्ही शिवबाबांच्या भंडाऱ्यामध्ये भोजन करता. ब्राह्मण भोजन बनवतात म्हणून ब्रह्मभोजन म्हटलं जाते. ते पवित्र ब्राह्मण आहेत. ते आठवणीमध्ये भगवंताच्या आठवणीमध्ये राहूनच जेवण बनवतात, तेव्हा ते जेवण पवित्र होत असतं. ब्राह्मणांच्या शिवाय शिवबाबाच्या आठवणीमध्ये दुसरा कोणी राहू शकत नाही, कारण ब्राह्मणांनीच भिक्केनी म्हणजे ईश्वराला ओळखलेलं आहे. दुनियेतील ब्राह्मण लोक थोडेच बाबाच्या आठवणीमध्ये राहतात. ते तर शरीराने ब्राह्मण आहेत, मनाने त्यांना ब्राह्मण मतलब अजून ते काही जाणतच नाही आहेत. शिवबाबाचा भंडारा आहे जिथे ब्राह्मण भोजन बनवतात. ब्राह्मणसुद्धा भगवंताच्या योगमध्ये राहून म्हणजे मेडिटेशन पोजमध्ये राहून जेवण बनवतात, म्हणून ते जेवण पवित्र भोजन म्हटलं जातं. बाकी योगची गोष्ट आहे. यामध्ये योग लावण्यामध्येच कष्ट आहे, म्हणजेच अटेन्शन देऊन स्वतःला आत्मा समजून बाबांना याद करायच्या बुद्धीमध्ये, त्याला मेहनत आहे. बाबा सांगतात की इथे अशाच थापा मारून चालत नाही, किंवा मी संपूर्ण योगी आहे म्हणून चालत नाही, किंवा 80% योगी आहे म्हणून सुद्धा कोणी म्हणू शकत नाही. ज्ञान पण पाहिजे ना. तुम्हा मुलांच्यामध्ये पण योगी आहेत जे आपल्या दृष्टीद्वारे कुणालाही शांत करू शकतात. बाबा सांगतात की तुमच्यामध्ये पण अशी मुलं आहेत आता की त्यांच्या दृष्टीमधूनही समोरच्या मनुष्याला शांतीचा अनुभव होतो. आपली दादी वगैरे ना, अशी दादी आहे आणि शिवानी बहीण पण अशाच आहेत. जेव्हा तुम्ही अशरीरी बनता आणि परत बाबांच्या आठवणीमध्ये राहता, तेव्हाच ह्यालाच खरी आठवण म्हणता येईल. परत हा अभ्यास करायचा आहे की मी आत्मा आहे आणि हे शरीर मी घेतलेलं आहे. जसे तुम्ही इथे आठवणीमध्ये बसता, परत हा अभ्यास करायला, आठवणीचा अभ्यासच करत राहायचा आहे. बाबा सांगतात आठवणीमध्ये बसत असताना बुद्धी भटकत राहते, परंतु तुम्हाला त्याच्याकडे अटेन्शन देऊन बुद्धीला स्थिर करायला शिकायचं आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये बसायचं आहे. तुम्ही अशरीरी बनून बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तरच मग तुम्ही ह्याला खरी आठवण म्हणू शकता. संन्यास लोक पण शांत बसतात, पण ते कोणाच्या आठवणीमध्ये राहतात, ते काही वास्तविक आठवण नाही आहे. कोणाला फायदा मिळू शकत नाही. सृष्टीला शांत करू शकत नाहीत. बाबांना जाणत नाहीत. ब्रह्मा म्हणजेच भगवान समजत राहतात असे नाही. आता तुम्हाला श्रीमत मिळत आहे की माझी आठवण करा. तुम्ही जाणता की आम्ही 84 जन्म घेतो,
प्रत्येक जन्मामध्ये थोडी थोडी कला कमी होत जाते. चंद्रमाची कला कमी होत आता कोणी संपूर्ण बनत नाही. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होतील. आत्मा खूप छोटी आहे, त्याचा पण साक्षात्कार होऊ शकतो. नाहीतर मुले कसे सांगतील की याच्यामध्ये पवित्रतेची शक्ती कमी आहे, याच्यामध्ये जास्त आहे. दिव्य दृष्टीद्वारेच आत्म्याला आपण पाहू शकतो. हे सर्व अविनाशी नाटकामध्ये केलेली नोंद आहे. बाबा म्हणतात माझ्या हातामध्ये काहीच नाही. हे अविनाशी नाटक माझ्याद्वारे सर्व काही करून घेत असतं. हे सर्व अविनाशी नाटकानुसार चाललेलं जीवन आहे. भोग लावणे इत्यादी पण सर्व या अविनाशी नाटकामध्ये नोंदलेलं आहे. प्रत्येक सेकंदाला कार्य होत असते. आता बाबा तुम्हाला समजवतात की पावन कसं बनायचं आहे. बाबांची आठवण करायची आहे. आत्मा खूप छोटा आहे, ती पतित बनला आहे, परत पावन बनायचं आहे. हे आश्चर्याची गोष्ट आहे ना कुदरत म्हणतात ना. बाबाकडून तुम्ही ह्या आश्चर्यजनक गोष्टी ऐकत असतात. सर्वात कुदरती गोष्ट आहे आत्मा आणि परमात्म्याची, जे कोणीही साधारणरित्या जाणू शकत नाही आहेत. ऋषीमुनी इत्यादी कोणीही या गोष्टीला जाणलेलं नाही आहे. इतका छोटा आत्मा पारसबुद्धी पत्थरबुद्धी बनतो. बुद्धीमध्ये हे चिंतन चालत राहावे की आपण आत्मा पत्थरबुद्धी बनलो आहोत आणि बाबांच्या आठवणीने आपण आता पारसबुद्धी बनणार आहोत. बाबा सांगतात तुमच्यामध्ये पण हे ज्ञान क्रमवार बुद्धीमध्ये बसतं. तुम्ही जितके बाबांना आठवण कराल तितके तुम्ही लवकरात लवकर शुद्ध होऊन या ज्ञानावरती तुम्ही स्वतःच्या भाग्याची कमाई कराल. बाबा सांगतात आता सतयुगाची राजधानी स्थापन होत आहेत. मुले म्हणतात आम्ही लक्ष्मीनारायणापेक्षा कमी बनणार नाही. आम्हाला सतयुगामध्ये जीवन प्राप्ती झाली पाहिजे, सतयुगामध्ये जन्म मिळाला पाहिजे. तर श्रीमतवरती चालून दाखवा, प्रतिवाद करू नका. बाबांनी थोडंच म्हटलं आहे. मुलाबाळांची काय परिस्थिती होईल, तुम्हाला हे घरदार सोडायचं हे बाबांनी सांगितलेलं नाही आहे. बाबा सांगतात की तुमच्या घरामध्ये राहूनच तुम्ही बुद्धीने बाबांना आठवण करा आणि सर्व कर्तव्य कर्म निरंतर करत चला. बाबा सांगतात अपघातामध्ये अचानक कोणाचा मृत्यू होतो तर कोणी उपाशी मरतं का? कोणी ना कोणी मित्रसंबंधी इतर त्यांच्या खाण्यासाठी देतातच ना. इथे बाबा जुन्या झोपडीमध्ये राहतात. ब्रह्माबाबा झोपडीमध्ये राहायचे. तुम्ही मुले येऊन महालात राहणार आहात सतयुगामध्ये. बाबा म्हणतात मुलांनो चांगल्या रीतीने राहा, खा प्या, जे काही घेऊन आले नाहीत पण सर्व काही चांगल्या रीतीने तुम्हाला इथे मिळत राहील. या बाबापेक्षा चांगल्या रीतीने मुलांना बाबा चांगल्या रीतीने ठेवतात. शिवबाबा म्हणतात मी तर रमता योग्य आहे, कोणाचंही कल्याण करण्यासाठी जाऊ शकतो. जी ज्ञानी मुले आहेत ती कधी साक्षात्कार इत्यादी गोष्टीमध्ये खुश होणार नाहीत. योगशिवाय दुसरी काही गोष्ट महत्त्वाची नाही. साक्षात्कारही महत्त्वाचा नसतो. साक्षात्कारपेक्षा योग लागणं हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. बाबा सांगतात या साक्षात्काराच्या गोष्टीमध्ये खुश व्हायचं नाही आहे, योगी बनायचं आहे, बाबांची प्रत्यक्षता करायची आहे. अच्छा, गोड आणि फार वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती मातापिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्याला आत्मिक शिवबाबाचा, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. बाबा धारणेसाठी आज पॉईंट देत आहेत. योगाची अशी स्थिती बनवायची आहे की दूरदृष्टीद्वारेही तुम्ही इतरांना शांतीचा अनुभव कराल, एकदम निशब्दता होईल. यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. नंबर 2, ज्ञानाच्या खऱ्या नशेमध्ये राहण्यासाठी लक्षात ठेवा की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत. आता ही जुनी दुनिया बदलणार आहे. आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. श्रीमतद्वारे सदैव तुम्ही जीवन चरितार्थ करत राहा तर तुम्ही बाकीचं कन्फ्युजन नष्ट कराल आणि बाकीचा चर्चाही बंद कराल. वरदान, लक्षानुसार लक्षणांच्या संतुलन कलेद्वारे चढते कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव. वरदानाचे विश्लेषण, मुलांच्यामध्ये विश्वकल्याणाची इच्छा आहे तर बाप समान बनण्याची पण श्रेष्ठ इच्छा आहे. परंतु लक्ष्यप्रमाण जी लक्षणं स्वतःमध्ये किंवा सर्वांच्यामध्ये दिसून येतील त्यामध्ये अंतर आहे. म्हणून संतुलन करण्याची कला अधिक वाढवणं
हे गरजेचं आहे. संकल्प आहे, परंतु दृढता संपन्न संकल्प असेल तर तुम्ही बाप समान संपन्न बनवण्याचे वरदान प्राप्त कराल. आता जे स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्र फिरवतात, व्यर्थ गोष्टीमध्ये न जाता त्रिकालदर्शी बनतात. याचे परिवर्तन करून स्वचिंतक स्वदर्शन चक्रधारी बना. सुविचार: सर्वांचे भाग्य सेवेचं भाग्य प्राप्त होणे हे सर्वात मोठं भाग्य आहे. सेवेचं भाग्य प्राप्त होणे हे सर्वात मोठे भाग्य आहे. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांना आपण सर्वांचा पदम गुण शुक्रिया शुक्रिया. अनगिनत पदम गुण शुक्रिया. ओम शांती शांती शांती.